दिवाळीच्या खरेदीला आज झाली सुरुवात. आता रोज रोज माझ्या असे पार्सल येणारच आहेत. तर सकाळी सकाळी रेडी होऊन आज कुठेतरी चाललो होतो. ढमाबाई मागे लागली होती, पण तिला नव्हतं नेणार. मी आणि मम्मी सोबत गेलो होतो आणि दरवेळेस तिला म्हटलं ना, इकडे बघ. ती म्हणते की चांगलं दिसतंय ना. तिला म्हटलं अगं बाई छान दिसतंय, बघ इकडे. आज अभिच्या स्कूलमध्ये होता ओपन हाऊस, त्यामुळेच तिकडे गेलो होतो. नेहमीप्रमाणे त्याला छान छान मार्क्स मिळाले आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी हा होमवर्क मिळाला. आता निम्मी पिऊन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याची व्हिडिओ तर काढलीच नाहीयेत. आज बहिणीबाईंनी दिली होती मँगो लस्सी आणि हे 2 पार्सल आज आले होते. यात माझं काही नाही, पिल्लूचे पार्सल होते. त्यामुळे तो म्हणाला, "मम्मा माझे पार्सल मीच ओपन करणार." पण त्याला येतंय काय, शेवटी मीच ते ओपन केलं. एका पार्सलमध्ये मी ऑर्डर केले होते टी-शर्ट. 5 टी-शर्टचा कॉम्बो आहे. अभिला डेली यूजसाठी मी हे टी-शर्ट्स घेतलेत आणि अशा पद्धतीचे टी-शर्ट्स मला खूप जास्त आवडतात. आता हा जो आहे ना, हा लहान बाळांना चांगला वाटेल, पण चॉईस नव्हती. 5चा कॉम्बो होता त्यामुळे घेतला. हे मी फर्स्ट क्रायवरनं घेतलंय. दुसरं पार्सल आहे फ्लिपकार्टवरून. त्यामधून मी मागवल्या होत्या ह्या नाईट पॅन्ट्स. आधीसुद्धा मी वापरल्या. त्याची क्वालिटी खूप छान आहे, पण अभिला ना या थोड्याशा मोठ्या होत्या. ह्याच्या हाईटची प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याला कपडे व्यवस्थित बसत नाहीत. पण त्याला त्याची पार्सल्स खूप जास्त आवडते. आमची आरूबाई सुद्धा आली होती. आरूसोबत अभि तिच्या घरी गेला आणि आज होती कोजागिरी पौर्णिमा. चंद्र तर मस्त आलाय, पण मला दूध आठवायचं नव्हतं, त्यामुळे मी माझं काम करत बसले होते. पण कोजागिरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आपली जी साठेज डेअरी आहे तिथे मसाला दुधाची सुरुवात झाली. कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर इथून पुढे रोज संध्याकाळी तिथे मसाले दूध अवेलेबल असणार आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.